हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सगळेजण कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज आहे गुरुवार, तर गुरुवारचा सकाळचा रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सकाळपासून तर अगदी म्हणजे 12 वाजेच्या आत मी घरातलं सगळं साफसफाई कशी करते, तर माझ्यापासून तुम्हाला काही मी स्वच्छता कशी ठेवते आणि घरातली सगळी क्लिनिंग कानाकोपरा रोजच्या रोज कसा चकचक ठेवते, त्या गोष्टी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. आणि हो, चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब देखील करा. तर मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स शेअर करणार आहे. तर घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला कोणत्याही गोष्टीचं म्हणजे आपल्याला घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला कारणं तर भरपूर असतात, पण आपण घर स्वच्छ ठेवण्यासाठी जर आवडीने आपलं घर जर स्वच्छ ठेवलं तर आपलं घर अगदीच स्वच्छ राहणार आहे. ह्याच अशा काही छोट्या छोट्या टिप्स आहे ज्या तुम्हाला रोजच्या कामामध्ये उपयुक्त पडेल. तर त्याच गोष्टी आज पूर्ण सांगणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे. तर आज गुरुवार आहे, घरामध्ये सगळं मला घर स्वच्छ करायचं आहे, कारण मिस्टरांचा आज उपवास होता, त्यामुळे स्वयंपाकाचं काही मला इतकं टेन्शन नव्हतं. टिफिन त्यांचा गुरुवारी नसतो, त्यामुळे म्हटलं चला आता शिवांशाच टिफिन होता, तर तो सुद्धा टिफिन रोजचा रिटर्नच आणतो. तर चला म्हटलं आज त्याला शॉर्टकट आपण असं डाळीच्या पिठाची धिरडे बनवलेले होते आणि पोळी. तर घरी आल्यावरती मी आमच्या दोघांसाठी तर बनवणारच होते, पण म्हटलं चला सकाळी सकाळी मस्त त्याला असं झटपट आपण स्वयंपाक बनवला. त्यानंतर त्याला छान रेडी केलं. त्यानंतर मग दोघंजणं असे जेव्हा 9 वाजता घराबाहेर जातात, त्यानंतर मग जो काही कामाचा रुटीन माझा चालू होतो. तर आज गुरुवार पण आहे, चला स्वामींचा वार होता, तर चला म्हटलं आज तुमच्यापर्यंत आज माझा मस्त असा पॉझिटिव्ह आणि प्रसन्न जो रुटीन असतो तो तुमच्यापर्यंत शेअर करूया. तर बऱ्याच वेळा काय होतं ना, की माझ्या क्लिनिंगचे व्हिडिओ बऱ्याच लोकांना आवडतात, तर चला म्हटलं त्याच गोष्टी तुमच्यासोबत आज शेअर करूया, म्हणजे तुम्हालाही काही मोटिवेशनल वाटेल बघून. तर दिवस तर सुरूच झालेला होता आणि सकाळी सगळे कामं सुरुवात तर मी हॉलपासूनच करते. हॉलमधलं जितकं काही अंथरूण असतं ना, तर बघितलंच असेल सुरुवातीला की माझ्या मुलाची सायकल वगैरे तिथंच पडलेली होती. सकाळी उठल्यावरती किंवा रात्री झोपायच्या अगोदर त्याचं असंच असतं, सगळीकडे तो गाड्या वगैरे काढून ठेवतो. लहान मुलं असले की त्यांचा सगळीकडे असा पसारा असतोच, पण मग आपण तसाच जर पसारा ठेवला आणि आपण तर घरातली सकाळची कामं जर म्हटली तर बऱ्याच बायकांना बरंच कंटाळा येत असतो की आता रोज तीच क्लिनिंग करायची. तर काय करतो ना आपण, लहान मुलं असली की त्यांची जी घरातली टॉईज वगैरे खेळण्या ज्या असतात ना, आपण तशाच ठेवतो. घरामधला बाकीचा सगळा पसारा ठेवतो. फक्त आपण झाडू वगैरे जिथे काही पडलेलं असतं, कपडे किंवा क्लिनिंग म्हणा किचनची, इतकंच आपण करत असतो. पण त्याचसोबत बाकीची जी काही स्वच्छता असते ना, म्हणजे की लहान मुलं असले की त्यांच्या गोष्टी सगळ्या खेळण्या ज्या आपण उचलून व्यवस्थित ठेवायच्या. जोपर्यंत मुलं शाळेत गेलेली असतात तोपर्यंत तरी आपलं घर नीटनेटकाने स्वच्छ ठेवण्याचं काम आपणच करू शकतो. आणि काय होतं ना, की घरामध्ये इतर कोणीही आलं की आपल्या घरामध्ये लहान मुलं इतकं पसारा घालून ठेवतात किंवा सोफ्यावरचं कवर बघू शकतात. रोजचे रोज माझं पूर्ण कवर असं काढून ठेवलेलं असतं मुलाने. तर तसंच जर ठेवलं तर दिसायलासुद्धा अगदी स्वच्छ दिसत नाही आणि आपल्याला बघूनसुद्धा अजून निगेटिव्ह घरामध्ये वाटत असतं. तर अशाच काही गोष्टी असतात की आपण ज्या लक्षात घेतल्या पाहिजे, की आपण नुसता सोफा क्लीन करून ठेवला तर किती फरक पडतो आणि लगेचच घर अगदी आपलं स्वच्छ दिसायला लागतं आणि घरामध्ये अगदी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या येत असते. त्याच गोष्टी आपल्याला खेचून घ्यायच्या असतात, जसं की आपल्या घरामध्ये कानाला कोपरा आपण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जिथे जिथे आपला हात रोज जातो किंवा जिथे जिथे लोकांचं नजर आपली जिथे घरामध्ये पडत असते, तर त्या गोष्टी आपण नक्कीच क्लीन ठेवायला पाहिजे. तर बघा, तर सोफा आता छान असा क्लीन करून घेतला. सोफ्यावरचं कुशन वगैरे म्हणा सगळं नीट केलं. सकाळची जी काही मॉर्निंगचे पडदे वगैरे असतात सगळं उघडून देत असते, कारण घरातली जी निगेटिव्ह एनर्जी असते ती घराच्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला बाहेरची पॉझिटिव्ह आणि बाहेरची खेळती जी हवा असते ना, ती घरामध्ये आली पाहिजे. सूर्यप्रकाशाची किरणे आपल्या घरामध्ये आली पाहिजे, जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटलं पाहिजे. आणि उजेड जितका आपल्या घरामध्ये येत असतो तितकंच आपलं घर प्रसन्न आणि अगदी खूप मस्त दिसत असतं. घरामध्ये अगदी खूप छान वाटतं. समोरचा जो कोणी व्यक्ती आपल्या घरामध्ये येतो त्यांनासुद्धा खूप छान वाटतं आपल्या घरामध्ये आल्यानंतर. घरामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की बऱ्याच घरांमध्ये असा अंधार आणि सूर्यप्रकाश येत जरी नसेल तरी घरामध्ये भरपूर अंधार वगैरे असतो. त्या अंधार वगैरे असल्यामुळे ना घरामध्ये जी काही आपली म्हणजे आपण जे राहतो ना, तर आपल्यालासुद्धा निगेटिव्ह वाटायला लागतं. तर तसं न करता घरामध्ये सगळे पडदे वगैरे, दरवाजे, खिडक्या सगळं ओपन करून देते. त्यानंतर बघा, सकाळी सकाळी उठल्यावर जे काही झाडू वगैरे असतो सगळ्यात अगोदर मारून घेते, कारण सकाळी आणि संध्याकाळी 6 वाजेला आणि सकाळी मॉर्निंगला झाडू मारलाच गेला पाहिजे. कारण घरामध्ये आपण जे काही रात्रीचं
सगळं काही सांडलेलं वगैरे असतं, दिवसभराचं काही धूळ वगैरे असते, मुलांची लहान लहान मुलं असेल तर ते काही सांडून वगैरे ठेवतात, जेवण झाल्यानंतर खरकटं असतं. तर अशा गोष्टी आपण लक्षात घेऊन झाडू मारायलाच पाहिजे, कारण घरामध्ये झाडू मारला तर बऱ्याच गोष्टी आपल्या घराच्या बाहेर जात असतात. जी काही घाण असते घरामध्ये, जे काही घाण असते किंवा कानाकोपऱ्यामध्ये जे काही धूळ जमा झालेली असते ना, तर ही आपल्याला स्वच्छ करायलाच पाहिजे. ज्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये जेव्हा म्हणतात ना की घरामध्ये जाळं वगैरे आपण झटकलंच पाहिजे. दिवाळीला जसं आपण घर स्वच्छ करतो, कानाकोपरा जाळे वगैरे किंवा जिथे जिथे धूळ असते तिथे तिथे आपण जर स्वच्छता ठेवली ना, तर आपल्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मीचा वास राहतो. माझं तरी पर्सनली असं म्हणणं आहेत. आणि ज्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत तर त्या तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. तर बघा, आता बोलता बोलता छान झाडू वगैरे मारला. मुलांची जी सायकल होती ना, तर सायकलसुद्धा तिथेच पडून न देता आपण जागेवर ठेवली ना, तर मुलं आल्यावरती परत खेळतातच. पण मग तितक्यापुरतं तरी आपल्याला मनाला शांती भेटते की आपलं घर आपलं स्वच्छ दिसतं आहे. तर बघा, आता ते झाल्यानंतर मग जो स्पीकर आहे, स्पीकरसुद्धा मी रोज पुसून घेत असते. कारण आपला रिमोट वगैरे म्हणा किंवा स्पीकर, टी व्ही, ह्या गोष्टी तरी आपण रोज यूज करतो. रोज आपण त्यावरती गाणी ऐकतो किंवा आपण यूज करणाऱ्या ज्या गोष्टी आहे ना, त्या रोज क्लीन केल्याच पाहिजे. मुलांचा हात देखील तिथे लागत असतो, कारण आपल्या मुलं तशीच मग धूळ वगैरे लागलेली असते, धूळ वगैरे हाताला तशीच असते, मुलं तसंच खायला घेतात. तर आपण ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे मुलांचीसुद्धा. तर स्पीकर वगैरे म्हणा, बाजूबाजूला जे काही मनी प्लॅन्ट आहे, शोच्या वस्तू आहे, त्यासुद्धा छान पुसून घेते. आणि त्यानंतर बघा, आता किचनमध्ये आल्यानंतर जी काही सकाळची भांडी होती, किचन वाट्यावरती जो काही पसारा होता, पहिले सगळी भांडी उचलून बेसिंगमध्ये ठेवली. बेसिंगमध्ये ठेवल्यानंतर सगळ्यात आधी भांडी क्लीन करायला घेते. भांडी एकदा क्लीन झाली ना, तर आपला किचन ओटा असतो ना, तो अगदी मोकळा सुटसुटीत मिळतो. कारण किचन ओट्यावरती पसारा तसाच ठेवून आपण जर किचन वाट्टाच क्लीन करायला बघितला तर किचन वाट्टा पुसायला जमत नाही आणि अजूनच चिडचिड वाढते, टाईम देखील जास्त जातो. ते न करता लगेचच मी छान भांडी वगैरे घासून घेते. भांडी वगैरे एकदा क्लीन केली ना, किचन वाट्टा बघू शकतात अगदी चकचक क्लीन झालेला असतो. किचन ओटा आणि माझा गॅस तुम्ही बघितलाच असेल की इतका काही खराब नसतो, तरी देखील मी सकाळी सकाळी एकदा असा छान पुसून घेते. त्यावरती सुद्धा अशी धूळ वगैरे लागलेली असते, थोडंसं खरगटं वगैरे सांडलेलं असतं. आणि गॅसच्या खालतीसुद्धा आपण असं एकदा हात फिरवून घ्यायचं. गॅस काही बऱ्याच वेळा आपण बायका आहे ना, गॅस पुसतात पण गॅस उचलून गॅसच्या खालतीसुद्धा असं पुसायचं विसरून जातं किंवा कंटाळा करतात. त्यामुळे मग आहे ना, झुरळं मुंग्या येतात, कारण ओतू गेलेलं असतं किंवा काही सांडलेलं असतं, त्या गोष्टींनी झुरळं लगेचच घरामध्ये येतात. त्यामुळे मग अशा गोष्टींची नेहमीच काळजी करते. तर मला तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल की माझं नेहमीच हाच रूटीन असतो. माझं जे रूटीन रोजचं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि काय होतं ना, की आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे ना, तर मला घर स्वच्छ ठेवायला भरपूर आवडतं. तर हाऊसवाईफ आहे आणि घरामध्येच असलो की आपण ह्या गोष्टी तरी करू शकतोच ना. कारण ज्या गोष्टी वर्किंग वुमन असतील, ज्या जॉब करणाऱ्या असतील, त्यांचं आपण समजून घेऊ शकतो किंवा त्यांना जॉबवर जायचं असतं, त्यांना सकाळी सकाळी ही कामं जमत नाही किंवा घरी आल्यानंतरही त्यांची बरीच कामं, म्हणजे जितकी फारशी रोजची क्लिनिंग असते की कपडे, किचन ओटा, स्वयंपाक इतकंच त्या करतात. बाकीची क्लिनिंग त्यांना जमत नाही फारशी, कारण त्यांना टाईम नसतो. तर आपल्याला तर टाईम आहेच ना, आपण घरामध्येच आहोत, तर चला आपण ह्या गोष्टी क्लीन करू शकतो. आपण ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ज्या गोष्टी मी आधीपासून लहानपणापासून बघत आलेली आहे घरामध्ये, माझ्या मम्मीचं, माझ्या आजीचं, आमच्या घरामध्ये सगळ्यांना घर स्वच्छ ठेवायला फार आवडतं. आणि याच गोष्टी ना इतरांकडून, मोठ्यांकडून आपण शिकत असतो. तर ह्या ज्या गोष्टी आहे ना, त्या मी आमच्या घरामध्ये लहानपणापासून बघत आलेली आहे. त्यामुळे मग मलासुद्धा घर स्वच्छ ठेवायला आवडतं. इथेच नाही तर मी माझ्या मम्मीच्या घरीसुद्धा गेली तरी मी माझ्या मम्मीचं घरामध्ये क्लिनिंग करून देत असते. आणि किचन ओटा म्हणा, घरामध्ये ज्या काही गोष्टी आहे, आम्ही तिघी बहिणी मिळून आम्ही ज्या क्लिनिंगच्या गोष्टी घर आवरून द्यायचा प्रयत्न करत असतो. तर फार आवडतं क्लिनिंग केल्यामुळे ना आपल्याला एक म्हणजे फारसं म्हणजे क्लिनिंग केल्यामुळे आपल्याला दिवस तर आनंदी जातोच आणि कोणी आपल्या घरामध्ये आलं त्यांनासुद्धा छान प्रसन्न वाटतं. आणि बघा, आता बोलता बोलता किचन ओटा छान चकचक करून घेतला. वायपरने छान किचन ओटा स्वच्छ केला की काहीच राहत नाही. माझी किचनची खिडकी दिवसभर ओपन असते, त्यामुळे बाहेर गॅरेज असल्यामुळे गॅरेजची सगळी गाड्यांची सगळी धूळ म्हणा, रोड फ्रंट असल्यामुळे सगळी बाहेरची धूळ म्हणा, वारा सगळा सुटलेला असतो, त्यामुळे सगळं घरात येत असतं. त्यामुळे म्हटलं किचन तर आपलं स्वच्छ राहिलंच पाहिजे, कारण किचनमध्ये आपण स्वयंपाक वगैरे बनवतो. त्यामुळे मला घर अगदी स्वच्छ पाहिजे असतं. मुलगा जरी माझा छोटा असला किंवा तो पसारा जरी घालत असला तरी मी त्याला दिवसभर खेळवते. त्याचं खेळून झालं किंवा एकदा तो दुपारचा झोपला किंवा मग सकाळी स्कूलला गेला ना, तर हाच माझ्याकडे टाईम असतो की मग घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि माझं बघून माझ्या मुलालासुद्धा तीच सवय लागलेली आहे. माझा मुलगा जेव्हा स्कूलवरनं घरी येतो
तो सुद्धा बघून म्हणजे त्यालासुद्धा बघून छान वाटतं की मम्मीने सगळं घर स्वच्छ करून ठेवलेलं आहे. त्यालासुद्धा अशा काही गोष्टी मी शिकवत असते आणि तो स्वतःसुद्धा प्रयत्न करतो की घर स्वच्छ कसं ठेवायचं, जिथली गोष्ट तिथे ठेवायचा प्रयत्न करत असतो तो. त्यानंतर बघा आणि आता जे बाकीचं उरलेलं काम होतं ते म्हणजे की कपडे. तर आता हे कपडे माझे 2 दिवसापूर्वी धुतलेले होते आणि तसेच बाहेर बाल्कनीत सुकत होते. कारण कपडे फारसे लवकर सुकत नाही गारवा असल्यामुळे. जीन्सची ज्या पॅन्ट असतात ना, शक्यतो त्यांचे काठ जे आहे ना ओलेच राहतात. त्यामुळे म्हटलं चला 2 दिवस राहून देऊया. कारण मला काल काही इतकं कपडे धुवायला नव्हते. त्यामुळे म्हटलं चला राहू देऊ बाहेर. 2 दिवसानंतर हे कपडे मी आता घरात घेतलेले आहे. तर आता हे कपडे असेच जर ठेवले खुर्चीवर, कपाटावर किंवा कपाटात म्हणा असेच जर ठेवले तर ते तसेच चुरगळलेले राहतात आणि नेक्स्ट डेला आपल्याला घालायला सुद्धा आपल्याला तसेच घालायला चांगले वाटत नाही कपडे. त्यामुळे ना घड्या घालूनच शक्यतो मी ठेवत असते. तर आता बघा सगळ्या कपड्यांची छान घड्या घातल्या आणि सगळ्यांच्या कपड्यांचे कप्पे वेगवेगळे असल्यामुळे ना सगळ्या गोष्टी ठेवायला इतकं जड जात नाही. उचलून लगेचच त्यांच्या कपाटमध्ये म्हणजे जिथे जिथे त्यांची जागा आहे तिथे तिथे ठेवून देते. म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी आपल्याला लगेच त्या गोष्टी सापडतात आणि जड जात नाही. आणि चुरगळलेले कपडे घातले की आपल्याला सुद्धा निगेटिव्ह वाटत असते. समोरच्याला बघण्याला सुद्धा समोरच्या जेव्हा आपल्याकडे बघतो त्यावेळेस आपल्या कपड्यांवरनं सुद्धा आपली पारख होते. त्यामुळे मग चुरगळलेले कपडे घालण्यापेक्षा छान अशा घड्या घालून ठेवत असते. अगदीच 5 मिनिट लागतात. प्रत्येक गोष्टीला आपण जर टाईम ठरवला ना, किचन म्हणा, झाडू म्हणा किंवा बाथरूमची क्लिनिंग, कपडे सगळ्या गोष्टीला 5-5 मिनिटाचा टाईम ठरवून घेते आणि अगदी माझं सकाळी 9 ते 10:30 पर्यंत म्हणजे 1.5 तासामध्ये जवळपास सगळं घर स्वच्छ चकचक झालेलं असतं. आणि वॉशिंग मशीन पण नाही आहे त्यामुळे मग सगळे कपडे हातानेच वॉश करते. कपडे अगोदरच भिजत घालते त्यामुळे मग कपडे धुवायला जेव्हा जाते ना तर जास्त जड जात नाही. कपडे एकदा भिजलेले असले की धोपटण्याने आपटलं तरीही होतं. तर बघा आता छान घड्या घालून घेतल्या आणि हे जे माझे नवीन कपडे होते त्यांना छान असं कॅरी बॅगमध्येच ठेवत असते. हे कपडेसुद्धा मी कपाटामध्ये ठेवून दिलेले आहे. त्यानंतर आता बघा छान अंघोळ वगैरे केली, बाथरूम आणि टॉयलेटची क्लिनिंग केली. बाथरूमची आणि टॉयलेटची क्लिनिंगसुद्धा तुम्ही बऱ्याच लोकांनी बघितलेली आहे आणि माझी व्हिडिओसुद्धा व्हायरल गेलेली आहे की टॉयलेटची क्लिनिंग कशी करायची. बघितली नसेल तर नक्कीच जाऊन बघा. त्यानंतर बघा जे काही कपडे आहे ना तर कपडेसुद्धा आपण काय करतो ना, बाथरूम जेव्हा क्लीन करून येतो ना तर आपण थोडा वेळ टाईमपास करतो. बऱ्याच बायकांना कपडे वाळत घालायचा सुकत घालायचा सुद्धा खूप कंटाळा येतो ना. आपण जेव्हा कपडे धुवून येतो ना तर लगेचच ती वाळत घातली पाहिजे, सुकत घातली पाहिजे. कारण कसं आहे ना, पाणी नितरून गेलं किंवा आपण असं म्हणतो की पाणी नितरून गेल्यावरती कपडे वाळत घालूया, तोपर्यंत दुपार होऊन जाते. मग ती कपडे दुसऱ्या दिवशीपर्यंत सुकत नाही. त्यामुळे म्हटलं चला कडक कपडे पिळायचे आणि लगेचच सुकत घालायचे. म्हणजे कसं आहे अगदी सायंकाळचे 5 वाजता सगळी कपडे सुकलेली असतात. तर असा होता माझा आजचा रुटीन आणि ज्या गोष्टी मी रोज करत असते काम, माझं जसं रोजचं काम असतं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटते, बाय.